आणि आता बातमी आहे पुण्यातल्या आंदोलनाची। पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर शिंदेंच्या शिवसेनेकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं। त्यानंतर शिवसैनिकांनी शिक्षण मंडळाच्या कार्यालयाकडे मोर्चा वळवला आणि पुन्हा आंदोलन केलं। शिक्षण मंडळातनं एका फाईलची चोरी झाल्याचा आरोप शिवसेनेच्या नाना भानगिरे यांनी केलाय। शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जमत जोरदार घोषणाबाजी केली। यानंतर त्यांनी शिक्षण मंडळाकडे मोर्चा वळवला। पुणे शहरातील अनेक विकास कामं रखडल्याचा आरोप करत महापालिकेच्या कारभाराच्या विरोधात शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। तसंच महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केलाय। आयुक्तांनी टेंडरला परमिशन दिल्यानंतर टेंडर काढण्यासाठी शिक्षण मंडळात 7 तारखेला या ठिकाणी फाईल आली। 7 तारखेला 2 वाजता या ठिकाणी फाईल नोट झाली आणि 2:20 या ठिकाणी फाईल चोरीला गेली। ही फाईल इन्व्हर्ट झाल्यानंतर सुद्धा फाईल चोरीला गेली। आमचं म्हणणं की 2 ते 2:30 वाजेपर्यंत 7 तारखेला फक्त इथं विचारण्यासाठी आलात तर तुम्हाला आत सुद्धा घेत नाहीत। आम्ही त्या आत कसं जायचं ते जाऊ आणि जोपर्यंत आम्हाला ते पत्रेवर मिळत नाही की आम्ही त्याच्या गुन्हा दाखल करत नाही आणि फुटेज मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। दाराला तर कुलूप लावलं तुम्ही तर आत मला काय सोपं आहे का शिवसेनेला 5 मिनिटाची वेळ दिली येतील खोलतील नाही गेलं तर आम्हाला कसं जायचं आम्हाला माहिती आहे। शिवसेनेला सांगायला लागत नाही।